गुड मॉर्निंग. आज केले होते मी मटारचे पराठे. आता मागे जेव्हा मी एका मिनी व्लॉग मध्ये पराठे केले होते त्यामध्ये मी म्हंटल होतं की पराठ्यांची सिरीज करूया का. त्यातलाच हा दुसरा पराठ्याचा प्रकार. आणि हो, त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं मला भात खूपच आवडतो, तर खरंच मला भात खूप आवडतो, पण मी पोळी भाजी वरण भात असं सगळं समप्रमाणात खाते. त्यामुळे आता वळूया आजच्या रेसिपीकडे. पहिली मोठी स्टेप म्हणजे पराठ्यांसाठी काहीही झालं तरी कणिक थोडंसं मीठ घालून आधी भिजवून घ्यायचं. आता मटारच्या पराठ्यांसाठी मी फ्रोझन पीस वापरलेत, पण मार्केटमध्ये फ्रेश अवेलेबल असतील तर नक्की वापरा. मग मटार उकडून मॅश करून घेतले. मग पिवळ्या बटाट्याची भाजी करतो तशीच भाजी केली, फक्त फोडणीमध्ये कांदा नाही टाकला. तेलामध्ये जिरं मोहरी आणि आलं लसूण मिरची ठेचून टाकली. मग सगळं व्यवस्थित परतून घेतलं. मग हिंग हळद गरम मसाला आणि मॅश केलेले मटार टाकून परत सगळं परतून घेतलं. आता झाली आपली मटार पराठ्याची भाजी तयार. मग कणकेच्या गोळ्यांमध्ये हीच भाजी भरून मस्त पैकी पराठे घेतले लाटून. मग अमूल बटर लावून घेतले सगळे खुसखुशीत भाजून. आता मटारचे पराठे खाताना मटारची साल घशाला नाही का लागणार असा खूप लोकांचा प्रश्न असतो, पण मटार मॅश करतानाच ते व्यवस्थित कुस्करून घ्यायचे, म्हणजे ते मटारच्या पल्प बरोबर एकजीव होतात. आता ही रेसिपी काही झटपट नाहीये, पण खरंच सांगते खूप टेस्टी आहे. चटणी लोणचं किंवा दह्या बरोबर ही रेसिपी कॉम्बिनेशन करून खाल्ली तर खूपच मजा येते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.